मंत्रपुष्पांजली। ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवस्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहन्नाकं महिमानसचन्द्रयन्त्रपूर्वसाद्या सन्ति देवा। ओम राजाधिराजाय प्रसयसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरी वैश्रवणो ददातु। कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ट्रं राज्यं महाराज्यमहाधिपत्यमयं समन्तपर्यायतिसिताः सार्वभौमा सर्वायुष आदान्ता पराधर्ता। पृथ्वी वै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदैशेषश्लोकोऽभिगितो मरुतः परिवेष्टरो मरुतस्य वसनः गृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वदेवा सभासदा इति। ती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणण्याची पद्धत आहे। मंत्रपुष्पांजली ही वेदोक्त म्हणजेच वेदांमधील आहे। वेदोक्त मंत्रांना स्वर असतात, त्यामुळे हे मंत्र या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीकडून नीट शिकून त्याचा चांगला सराव करून मगच म्हणावेत। वेदोक्त मंत्र चुकीचे म्हटले गेल्यास त्याचा म्हणणाऱ्याला त्रास होऊ शकतो। मंत्रपुष्पांजलीचा मराठी अर्थ पाहूयात। देवांनी यज्ञ करून यज्ञपुरुषाची यज्ञस्वरूपी परमेश्वराची पूजा केली। यज्ञाने पूजन करणे हा त्या काळी त्रेतायुगातील प्रमुख धर्म किंवा साधन मार्ग होता, जेथे पुरातन अनादी असे उपास्य देव आहेत असे देवलोक साधन करणारे थोर महात्मे खरोखर प्राप्त करून घेतात। यज्ञातील हविद्रव्य ज्या देवतांप्रित्यर्थ यज्ञ केला जात असे त्या देवतांना पोहोचून त्या तृप्त होत असत व यज्ञ करणाऱ्यांना इष्टफलाची प्राप्ती होत असे। राजाधिराज सर्वशक्तिमान अशा वैश्रवण ज्ञानी ज्याने ज्ञान उत्तम प्रकारे श्रवण केले आहे अशा कुबेराला आम्ही नमन करतो। तो सर्व कामना पूर्ण करणारा वैश्रवण कुबेर ज्ञानी व सर्व संपत्तीचा स्वामी कुबेर कामनांनी युक्त असलेल्या माझ्या सर्व कामना पूर्ण करो। महाराज वैश्रवण कुबेराला नमस्कार असो। आमचे कल्याण असो। आमची ऐहिक व पारमार्थिक उन्नती हो। कुबेराला वैश्रवण असेही नाव आहे। हा ब्रह्मदेवांचा पुत्र पुलस्त्य याचा मुलगा। त्याला ब्रह्मदेवांनी अमरत्व दिले, तसेच धनाचा अधिपती व लोकपाल केले। त्याला शंकराशी संख्यत्व व यक्षांचे अधिपत्य आणि राजाधिराज पद दिले। सर्व सामर्थ्यवान चक्रवर्ती राजा असलेले आमचे हे राज्य एकछत्री सर्व ऐश्वर्यांनी युक्त मोक्षप्रद साधनेला पोषक सिद्धिप्राप्त सर्वश्रेष्ठ सर्व विश्वाचे अधिपतित्व असलेले महान विशाल राज्य विश्वाच्या आत्तापर्यंतच्या परार्थ ब्रह्मदेवांनी राहिलेली 50 वर्ष संपेपर्यंत चिरकाल नांदो। आमचा राजा समुद्रवलयांकित पृथ्वीचा सम्राट असो। त्यानंतर या श्लोकाने अवीक्षितस्य मरुत या राजाचे स्मरण केले आहे। या राजाविषयी असे म्हटले जाते की अवीक्षितस्य या थोर राजाच्या मुलाला त्याच्या जातकर्माच्या वेळी तुंबरूंनी आशीर्वाद दिला होता की तो चक्रवर्ती राजा होईल। इंद्र व लोकपाल त्याचे कल्याण करतील। दक्षिण पश्चिम व उत्तर या दिशांकडील मरुत्याला अनुक्रमे स्वास्थ्य पराक्रम व बल देतील। पुरोहिताने मरुतत्व असा उल्लेख केल्याने या अवीक्षिताचा मुलगा म्हणून तो अवीक्षितस्य मरुत या नावाने प्रसिद्ध झाला। हा इंद्राच्या बरोबरीचा व अतिशय वीर्यवान होता। समुद्रवलयांकित पृथ्वी त्याच्यावर अनुरक्त होती। महाराज अवीक्षितस्य
मरुत्ताने काम, क्रोध व लोभ जिंकून धर्माचे साऱ्या पृथ्वीचे पालन केले. यांच्यासारखा राजा झाला नाही व पुढेही होणार नाही. ओम शांती शांती शांती.